विद्यार्थ्यांनो नमस्कार. आज आपण मॅथ्स 2 नाइन्थमधील मॅथ्स 2 फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री स्टार्ट करत आहोत. आतापर्यंत तुम्हाला 8वीपर्यंत बघा फक्त मॅथ्स हा सब्जेक्ट होता, पण यावर्षी 9वीला तुम्हाला मॅथ्स 1 आणि मॅथ्स 2 असे दोन सब्जेक्ट आहेत. पहिला सब्जेक्ट जो आहे मॅथ्स 1 ज्याला आपण नॉर्मली बोलणार आहोत अल्जेब्रा, आणि सेकंड सब्जेक्ट जो आहे मॅथ्स 2 त्याला आपण बोलणार आहोत जॉमेट्री. मग आज आपण बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री हे स्टार्ट करणार आहोत. त्या अगोदर हे जॉमेट्री हे नाव का पडलं हे मी थोडंसं तुम्हाला सांगतो. बघा, जॉमेट्री ॲक्च्युली हा एक ग्रीक लँग्वेजमधला वर्ड आहे. एक ग्रीक लँग्वेजमध्ये जीओ म्हणजे जीओला आपण ग्रीक लँग्वेजमध्ये बोलतात अर्थ, आणि मेट्री याचा अर्थ आहे मेजरिंग. म्हणजे अर्थ मेजर करायचं ज्याला आपण नाव दिलं होतं जॉमेट्री. द कॉम्बिनेशन ऑफ दॅट जिओ अँड द मेट्रिया हॅज फॉर्म द वर्ड जॉमेट्री. ॲक्च्युली या जॉमेट्रीमध्ये आपल्या बऱ्याच इंडियन सायंटिस्टने सुद्धा मॅथमॅटिशियनने सुद्धा त्याच्यामध्ये हातभार लावलेला आहे. जसं वराह मिहीर, आर्यभट्ट, भास्कराचार्य यांनी सुद्धा बरेचसे कन्सेप्ट जॉमेट्रीमध्ये आणले म्हणजे घेऊन आलेले आहेत ते. पण ॲक्च्युअल जॉमेट्रीचा जो म्हणजे करता जो आपण बोलतो महान जॉमेट्रिशियन मॅथमॅटिशियन तो युक्लिड आहे. त्याने खऱ्या अर्थाने जॉमेट्रीला मेन एक वेगळा सब्जेक्ट असं बनवलेला आहे. ठीक आहे, आपण ते बाजूला ठेवू आणि आपण स्टार्ट करू बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री. बघा, जॉमेट्रीमध्ये सर्वात बेसिक कन्सेप्ट आपण स्टार्ट करतोय तो म्हणजे नंबर लाईनपासून. ही एक नंबर लाईन मी इथे घेतली आणि नंबर लाईन तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आता 6वीपासून शिकत आला आहेत. नंबर लाईन हा इथे ओरिजिन आहे झिरोपासून राईट साईडला गेलं की सगळे पॉझिटिव्ह नंबर्स चालू होतात, लेफ्ट साईडला गेलं की इकडे सगळे निगेटिव्ह नंबर्स चालू होतात. आज आपण डायरेक्टली स्टार्ट करणार आहोत डिस्टन्स बिटवीन द कॉर्डिनेट्स. आता कॉर्डिनेट्स म्हणजे काय तेही तुम्हाला कळायला पाहिजे. बघा, मी ते एक नंबर लिहिला आहे ए 1 पॉईंट, बरोबर, आणि त्याला नाव दिलं ए पॉईंट. म्हणजे द कॉर्डिनेट ऑफ ए इज 1. म्हणजे ए हा पॉईंट जो आहे हा या 1ला डिनोट करतोय किंवा 1 हा एला डिनोट करतोय. द कॉर्डिनेट ऑफ बी इज 2, कॉर्डिनेट ऑफ सी इज 3 असं आपण बोलणार आहोत. बघा, ऑन द नंबर लाईन नंबर्स टू बी राईट साईड ऑफ 0 इट इज पॉझिटिव्ह नंबर्स, लेफ्ट साईड इट इज अ निगेटिव्ह नंबर्स. राईट साईड नंबर्स आर ग्रेटर दॅन द लेफ्ट साईड नंबर. हे राईट साईडची जेवढ्या संख्या आहेत की नाही या सगळ्या या लेफ्ट साईडपेक्षा मोठ्या आहेत. म्हणजे आपण नंबर लाईनमध्ये जसं या राईट साईडला जाणार तशी प्रत्येक संख्या ही मोठी होत जाणार. म्हणजे उदाहरणार्थ कसा, तर या 0पेक्षा 1 मोठा आहे, ओके, 1पेक्षा 2 मोठा आहे, 2पेक्षा 3 मोठा आहे. सिमिलरली -4पेक्षा -3 मोठा आहे, -3पेक्षा -2 मोठा आहे, -1पेक्षा या -2पेक्षा -1 मोठा आहे, आणि -2पेक्षाही मोठा आहे 0. आणि सेम -4पेक्षा आपला +2 हा मोठा आहे. म्हणजे या कन्सेप्टने लक्षात ठेवायचं की जसं आपण राईट साईडला जाणार तशी संख्या ही बिगर होत जाते, मोठी होत जाते, ग्रेटर होत जाते. ओके, म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला बोललो की -2 आणि 2 यातली मोठी संख्या कुठली, तर 2. -2 आणि 1 जर असेल तरी सुद्धा 1 इज ग्रेटर दॅन -2. 0 अँड -1 असेल तर 0 इज ग्रेटर दॅन -1. ओके, मग आता ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. मायनसची संख्या ही नेहमी लहान असते, प्लसची संख्या ही नेहमी मोठी असते. जसं तुम्ही राईट साईडला जाणार तशी प्रत्येक संख्या ही मोठी होत जाते. आणि याच कन्सेप्टने आपण पुढे जाणार आहोत. व्यवस्थित लक्ष द्या. बघा, इन द अबाउट नंबर लाईन द कॉर्डिनेट ऑफ बी इज 2. बघा मी काय बोलतोय, बघा, ऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज 2. बी ने डिनोट केलेला पॉईंट कुठला आहे, 2. सिमिलरली मी तुम्हाला बोललो की कॉर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू. व्हॉट इज द कॉर्डिनेट ऑफ पॉईंट क्यू, दॅट इज -2. म्हणजे आता तुम्हाला कॉर्डिनेट म्हणजे काय हे लक्षात आलं असेल. मी विचारलं कॉर्डिनेट ऑफ टी, व्हॉट इज द कॉर्डिनेट ऑफ टी, दॅट इज -5. कॉर्डिनेट ऑफ ई इज 5. मग आता हाही कन्सेप्ट थोडासा तुम्हाला लक्षात आला असेल. कॉर्डिनेट समजलेत, बिगर स्मॉलर नंबर तुम्हाला समजलेत, आणि आता मी जाणार आहे आपल्या महत्त्वाच्या गोष्टीकडे, तो म्हणजे डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स. बघा, मी डिस्टन्स बिटवीन 2 कॉर्डिनेट्स किंवा 2 पॉईंट्स आपण शोधणार आहोत. मग आता मला बघा काय शोधायचं, डिस्टन्स बिटवीन 2 कॉर्डिनेट्स.
इथे मी कन्सेप्ट लिहितोय, व्यवस्थित लक्ष द्या. डिस्टन्स बिटवीन टू कोऑर्डिनेट्स, डिस्टन्स बिटवीन टू कोऑर्डिनेट्स. ओके, मग आता डिस्टन्स बिटवीन टू कोऑर्डिनेट्स म्हणजे काय हेही समजावून घ्या. तुम्हाला हेही कळालं पाहिजे डिस्टन्स बिटवीन टू कोऑर्डिनेट्स म्हणजे काय, हे कळेल लगेच. कन्सेप्ट काय एवढाही अवघड नाही आहे बघा, व्यवस्थित लक्ष द्या. तोही कन्सेप्ट मी असं लिहितो इथे, मला डिस्टन्स शोधायचं, डिस्टन्स बिटवीन ए अँड सी. डिस्टन्स तो मी डीने डिनोट करणार, बिटवीन ए अँड सी. मग मला जर डिस्टन्स बिटवीन ए अँड सी शोधायचं असेल तर मी सुरुवातीला काय करणार, व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ ए असं लिहिणार. कोऑर्डिनेट ऑफ ए इज 1. ओके, अँड तो मी ॲरोने सुद्धा दाखवू शकतो असा, कोऑर्डिनेट ऑफ ए इज 1. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट सी दॅट इज इक्वल्स टू 3. बघा मला ए आणि सी, या ए आणि सी मधलं डिस्टन्स शोधायचं आहे, ए आणि सी. मग मी काय केलं, कोऑर्डिनेट ऑफ ए शोधला, तो होता 1, हा इथे 1 आहे. कोऑर्डिनेट ऑफ सी तो आहे 3. ओके, मला दोघांचा मधलं डिस्टन्स शोधायचं आहे. मग मी त्यासाठी काय करणार बघा, दोघांचं डिस्टन्स शोधण्या अगोदर 1 आणि 3 या दोघांमधली मोठी संख्या कुठली आहे, तर 3 इज द बिगर नंबर, 3 इज बिगर दॅन 1. मग आता आपण काय करायचं, तर डिस्टन्स फॉर्म्युला लिहिताना मी तो लिहिणार आहे ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. बघा डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स फॉर्म्युला किंवा डिस्टन्स बिटवीन टू कोऑर्डिनेट, डिस्टन्स बिटवीन टू कोऑर्डिनेट्स इज इक्वल्स टू ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. साधा सोपा अर्थ काय, मोठी संख्या मायनस छोटी संख्या, बिगर नंबर मायनस स्मॉलर नंबर. मग आता मला विचार करायचा आहे की 1 आणि 3 दोघांमध्ये मोठा पॉईंट कोण आहे, 3. मग बिगर कोऑर्डिनेट दॅट इज 3 मायनस स्मॉलर 1, याचा अर्थ दोघांच्या मधलं डिस्टन्स आलं 2. ते डिनोट करताना मी असं लिहिणार बघा, दोघांच्या मधलं डिस्टन्स लिहिताना मी ते असं लिहिणार, व्यवस्थित बघून घ्या. आता डिस्टन्स बिटवीन ए सी, डिस्टन्स बिटवीन ए कॉमा सी, इट इज फॉर्म्युला लिहिताना मी असं लिहिणार, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग आता ए आणि सी मधला आत्ताच आपण शोधला, ए आणि सी मधला बिगर होता 3, स्मॉलर होता 1. दोघांच्या मधलं डिस्टन्स आलं, डिस्टन्स बिटवीन कोऑर्डिनेट ए अँड सी दॅट इज 2 युनिट्स. काय लिहायचं इथे, 2 युनिट्स. आता सेम वेने मी अजून तुम्हाला 1-2 गणितं दाखवणार आहे, त्यानंतर आपण आपला प्रॅक्टिस सेट स्टार्ट करू. बघा डिस्टन्स फॉर्म्युला तुम्हाला कळालेला आहे. डिस्टन्स बिटवीन टू कोऑर्डिनेट्स म्हणजे काय, तर बिगर नंबर बिगर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मला आता काय करायचं माहिती आहे, मला डिस्टन्स शोधायचं आहे आर आणि ए मधला. ठीक आहे, आर आणि एच्या अगोदर मी तुम्हाला पुन्हा एकदा काय सांगतोय बघा, मी ए आणि सी या दोघांच्या मधलं डिस्टन्स शोधत होतं. ते जर डायरेक्ट नंबर लाईनने गेलो तर ते असं भेटणार होतं बघा, ए आणि सी 1 आणि 2, किती डिस्टन्स आहे 2, म्हणून ते 2 डिस्टन्स आलं होतं. आता आपण जाऊ आर आणि ए मधलं डिस्टन्स शोधायला. मी असं लिहितो बघा, डिस्टन्स बिटवीन कोऑर्डिनेट आर ए इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय, तर फॉर्म्युला आहे ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. बरोबर, मोठा कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता कोऑर्डिनेट ऑफ आर, आरचा कोऑर्डिनेट काय आहे तर -3. त्यानंतर कोऑर्डिनेट ऑफ ए, कारण आर ए मधलं डिस्टन्स शोधतोय, मग एचा कोऑर्डिनेट काय आहे तर 1. -3 अँड 1 दोघांमधली मोठी संख्या ग्रेटर नंबर इज 1, 1 इज ग्रेटर दॅन -3. मग आता मला काय कळालं आहे की 1 हा -3 पेक्षा मोठा आहे, मोठी संख्या 1 आहे. मग मी असं लिहितो बघा, डिस्टन्स बिटवीन आर ए इज ग्रेटर पॉईंट मायनस स्मॉलर पॉईंट, दॅट इज ग्रेटर पॉईंट 1
-3, कारण -3 आहे हा, म्हणजे 1 फॉर्म्युला काय, 1 ग्रेटर पॉईंट मायनस स्मॉलर पॉईंट, मग ग्रेटर पॉईंट 1 मायनस स्मॉलर पॉईंट -3, दॅट इज 1 मायनस मायनस प्लस 3, दॅट मीन्स द डिस्टन्स बिटवीन RA इज 4 युनिट्स. आता बघा 4 युनिट्स हे डिस्टन्स ते आलंय का ते आपण चेक करू. R आणि A बघा, इथे R होता, इथे A होता, हा 1, इथे इथपर्यंत 1 2 3 आणि 4, बघा 1 पर्यंत 1 2 3 4, दॅट इज 4 युनिट्स आलंय. मग याला आपण बोलतोय द डिस्टन्स बिटवीन टू कोऑर्डिनेट्स. कळालंय तुम्हाला? मग हा कन्सेप्ट कळालेला असेल तर मग आता आपण पुढे जाणार आहोत. ठीक आहे, प्रॅक्टिस सेट आपण सोडवायला सुरुवात करू. प्रॅक्टिस सेट 1.1 त्यामध्ये ही अशीच गणितं आहेत, ती मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. बघा व्यवस्थित लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 1.1 नंबर लाईन आहे. फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन गिवन बिलो. फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन गिवन बिलो. एक नंबर लाईन तुम्हाला अशी दिलेली आहे. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये बोलतोय मी. प्रॅक्टिस सेट इथे मी लिहितोय बघा, प्रॅक्टिस सेट 1.1 इकडे आहे 0. ओके, ABCD 1 2 3 4 5 सेम मगाशी सोडवलं तेच आहे. 1 2 3 4 5 ABCD अँड E. त्यानंतर अपोजिट साईडला आहे, लेफ्ट साईडला HJKPQ. HJKPQ -1 -2 -3 -4 -5. ओके, आता आपल्याला काय करायचं बघा. प्रश्न असा आहे, फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ नंबर लाईन गिवन बिलो. मग पहिलं डिस्टन्स मला शोधायचं आहे, डिस्टन्स बिटवीन B अँड E. डिस्टन्स बिटवीन B अँड E. फॉर्म्युला सेमच आहे. फॉर्म्युला काय आहे तर ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर. फॉर्म्युला काय, ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर. मग आता काय करायचं बघा, मी सुरुवातीला कोऑर्डिनेट शोधणार आहे बीचा. कोऑर्डिनेट ऑफ बी दॅट इज 2. बघा कोऑर्डिनेट ऑफ बी किती आहे 2. कोऑर्डिनेट ऑफ ई दॅट इज 5. ओके, आता आपण काय करायचं तर 5 आणि 1 या दोघांमधली मोठी संख्या कुठली ती शोधायची. 2 आणि 5 दोघांमधला मोठा कोऑर्डिनेट आहे 5. ओके, 5 इज ग्रेटर दॅन 2. आता मी असं लिहितोय बघा, डिस्टन्स बिटवीन B अँड E इज व्हॉट, ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग आता ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ग्रेटर काय आहे 5 मायनस 2 दॅट इज 3 युनिट्स. म्हणजेच डिस्टन्स बिटवीन B अँड E इज 3 युनिट्स. आता मला चेक करायचं आहे B आणि E. बघा इथे B होता आणि इथे E होता, दोघांमधलं डिस्टन्स 3 युनिट्स आहे का बघा. 2 पासून स्टार्ट करू आपण, 1 2 अँड 3 युनिट्स. ओके, म्हणजेच आता तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युला कळालेला असेल असा मी विचार करतोय. आणि सेकंड डिस्टन्सकडे जातोय. व्यवस्थित लक्ष द्या. सेकंड डिस्टन्स दॅट इज JA. डिस्टन्स बिटवीन द कोऑर्डिनेट J अँड A. डिस्टन्स बिटवीन JA. ओके, व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ J? द कोऑर्डिनेट ऑफ J इज -2. व्हॉट इज द कोऑर्डिनेट ऑफ A? द कोऑर्डिनेट ऑफ A इज 1. मग आता मला काय शोधायचं आहे, डिस्टन्स शोधायचं आहे. मग आपण परत एकदा फॉर्म्युल्याकडे जाऊ. बघा फॉर्म्युला असा होता, डिस्टन्स बिटवीन JA इज ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ओके, मग ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग आता -2 अँड 1 असे दोन संख्या मिळाल्यात मला. -2 आणि 1 इज ग्रेटर दॅन -2. एक हा मी काय सांगितलंय, जसं आपण राईट साईडला जाणार तशी संख्या मोठी होत जाणार. म्हणजे -2 इथे आहे
-1 इकडे आहे, याचा अर्थ 1 इज ग्रेटर दॅन -2, म्हणजे 1 हा -2 पेक्षा मोठा आहे, म्हणजेच मग ग्रेटर कोऑर्डिनेट काय 1 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट दॅट इज -2, मग 1 मायनस -2, 1 मायनस मायनस प्लस होईल, 1 + 2 दॅट इज 3. 3 व्हॉट द 3 युनिट्स. डिस्टन्स बिटवीन JA इज 3 युनिट्स. ओके, म्हणजे आता तुम्हाला हा कन्सेप्ट कळालेला आहे असं मी अपेक्षा करतोय. आणि एक मायनसचं गणित तुम्हाला सोडून दाखवतोय. मायनसचं गणित म्हणजे कसं बघा, आता लक्ष द्या. मायनसचं एक लास्ट क्वेश्चन तुम्हाला सोडून दाखवणार आहे मी, त्यानंतर आपण स्टॉप करू. डिस्टन्स बिटवीन J अँड H. डिस्टन्स बिटवीन J अँड H. आता फटाफट जाऊ बघा. Jचा कोऑर्डिनेट काय -2, Hचा कोऑर्डिनेट काय -1. -2 -1 दोघांमधली मोठी संख्या कुठली ती शोधायची. -2 आणि -1 दोघांमधला ग्रेटर नंबर इज -1. का? कारण मी सांगितलंय नंबर लाईनमध्ये जसं आपण इकडे जाणार तशी संख्या मोठ्या होत जाणार राईट साईडला. मग -2 इथे आहे, -1 इथे आहे, म्हणजे -1 इज ग्रेटर दॅन -2. -1 हा -2 पेक्षा मोठा आहे. आता डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स बिटवीन JH इज ग्रेटर पॉइंट म्हणजेच काय मोठी संख्या मायनस ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. याला ब्रॅकेट करतो पाहिजे. ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. मग ग्रेटर काय आहे -1 मायनस -2 दॅट इज -1ला आहे तसंच ठेवणार आपण. ब्रॅकेट सोडवणार. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस असेल तर आतल्या साईन बदलतात. म्हणजेच काय मायनस मायनस +2 आणि प्लस मायनस काय होणार मायनस. म्हणजे 2 मधनं 1 गेला 1 आला. मोठ्या संख्येचं साईन +1. म्हणजे डिस्टन्स बिटवीन JH इज +1 युनिट्स. आणि डिस्टन्स हे नेहमी प्लसमध्येच असतं, हे लक्षात ठेवा. ओके, इथे आपण आता स्टॉप करू. उरलेला पहिला प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे 1.1 मधला. थँक्यू.